मराठा शब्द उच्चारला की लोकांना एक विशिष्ट जातीचा बोध होतो. हिंदू समाजात ज्या अनेक जाती आहेत त्यापैकी मराठा ही एक जात समजली जाते. या जातीचे प्राबल्यही सध्याच्या महाराष्ट्रात आहे. मराठा कोण तर सुमारे 350 वर्षांपूर्वी महाराष्ट्रातील गुलाम, पीडित आणि स्वतःशून्य होऊन गेलेल्या लोकांना स्वातंत्र्यासाठी, स्वधर्माच्या रक्षणासाठी झगण्याची शिकवण देते. क्षुद्र, संकुचित, जातीगत विचार समर्थांच्या मनात असणे शक्य नाही. त्यांच्या दृष्टीने महाराष्ट्रात निवास करणारा प्रत्येक माणूस हा मराठाच. अशा याच्या यावत मराठ्यांना एकत्र आणणे आणि महाराष्ट्र धर्माची शिकवून त्यांना देणे हा शास्त्र धर्माचा एक भाग बनून त्यांनी या प्रकरणात उल्लेख केला आहे. त्यांनी असेही म्हटले आहे की या बाबतीत जर उत्साह व साक्षर नसेल तर हिरीराने कार्य करण्याची प्रवृत्ती नसेल तर आपले पूर्वज आपल्याला हसतील, ते आपला उपवास करतील. याचाच अर्थ असा होतो की महाराष्ट्रातील प्रत्येक रहिवाशाने म्हणजे मराठ्याने आपल्या पूर्वजांविषयीचे कर्तव्य या नात्याने महाराष्ट्र धर्माचे उत्साहाने पालन व पोषण व संवर्धन केले पाहिजे.